दरवर्षीप्रमाणे याही वेळीस गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीचं साई मंदिर हे सजलेलं आहे, नटलेलं आहे। आपण आता साई मंदिरामध्ये आहोत आणि आपण रात्रीचा एक नजारा बघणार आहोत। आपण बघतोय आकर्षक अशी विद्युत रोषणाई या संपूर्ण मंदिर परिसराला करण्यात आलेली आहे। हा एक सभा मंडप आहे, बाजूलाच गुरुपौर्णिमा उत्सवाचा मंडप थाटण्यात आलेला आहे आणि तिथे सकाळपासूनच भजन कीर्तनाचे कार्यक्रम हे सुरू झालेले आहे। पुढचे 2 दिवस हा कार्यक्रम असा सुरू राहणार आहे। तत्पूर्वी संध्याकाळच्या वेळपासून हे शिर्डीच्या मंदिराचं सौंदर्य अधिकच खुलतं आहे आणि त्याला कारण जी ही आकर्षक विद्युत रोषणाई आपण जी बघत आहात तीच आहे। संपूर्ण मंदिर परिसर या विद्युत रोषणाईने उजळून निघालेला आहे। त्याच्याच सोबतीला फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे। संपूर्ण मंदिर परिसर झेंडूच्या पिवळ्या लाल फुलांनी हा सजलेला आहे, नटलेला आहे आणि त्याला आपण बघतोय खालच्या बाजूला अननस हे फळ देखील लावण्यात आलेलं आहे। एकंदरीतच शिर्डीमध्ये दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेचा उत्साह हा बघायला मिळतोय। भाविकांची प्रचंड अशी गर्दी आहे। राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक शिर्डी नगरीमध्ये दाखल होत आहेत। काही पालख्यांच्या माध्यमातून येत आहेत, काही दिंडीच्या माध्यमातून येत आहेत किंवा काही आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत वैयक्तिक इथे येत आहेत आणि साईबाबाचं दर्शन घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, शिर्डी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।